स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये. जेव्हापासून प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेत, काही हे 3 डाऊट प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. दादा, हे एलिजिबिलिटी क्रायटेरिया नेमका काय आहे, पीसीबीचा काही इश्यू आहे आणि ग्रॅव्हियन्स रिलेटेड काही मुलांच्या मनामध्ये डाऊट्स आहेत, ज्याच्या रिलेटेड मला खूप साऱ्या काल कमेंट्स आल्या होत्या. हे सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर करणारच आहे. आणि कित्येक जणांच्या मनामध्ये कॅप राऊंड्स नेमके सुरू कधी होणार आहेत हाही प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहेच. तर या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहेत. त्याआधी महत्त्वाची अनाउन्समेंट म्हणजे आज जसं शेड्यूल्ड होतं संध्याकाळी 6 वाजता एक फ्री वेबिनार तुमच्यासाठी मी अरेंज करतोय, जो की आपल्या ॲपवर असणार आहे. तुम्हाला कोर्सेस सेक्शनमध्ये तिथे तुम्हाला दिसेल फ्री वेबिनार. त्याच्यावर फक्त तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तिथे तुम्हाला प्राइस 0 दिसेल ऑफकोर्स. सो त्याच्यावर क्लिक करून ठेवल्यानंतर तुम्हाला सगळे नोटिफिकेशन्स येतील. 6 वाजता रेडी राहायचं आहे. 6 वाजता तुमच्यासाठी एक स्पेशल सेशन असेल, ज्याच्यामध्ये कट ऑफची PDF कशी अनालाइज करायची, कसं काय कॉलेज अलॉट होतं, काय नाही, याच्यावर एक छोटासा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट वेबिनार मी अरेंज करणार आहे. प्लस जे कोडिंग कोर्सची मुलं आहेत त्यांच्यासाठी काल लेक्चर झालं नव्हतं, आज आपलं लेक्चर येणार आहे. आणि आता 2 दिवसामध्ये नक्कीच आपण एनरोलमेंट 2 ते 3 दिवसामध्ये क्लोज करणार आहेत, कारण ही बॅच ऑलमोस्ट फुल होत आली आहे. सीट्स लिमिटेड असतात. आणि तुमच्यासाठी जसं मी प्रॉमिस दिला होता की 2 स्पेशल वेबिनार मी तुमच्यासाठी अरेंज करणार आहे, तर ते सुद्धा वेबिनार आज यांचा आपला यूट्यूबसाठी पूर्ण फॅमिलीसाठी फ्री वेबिनार आहे. उद्या मात्र कोडिंग कोर्सच्या मुलांसाठी हे 2 वेबिनार उद्या आणि परवामध्ये अरेंज केले जाणार आहेत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच लेजिट अपडेट्स इंजिनिअरिंग ॲडमिशन रिलेटेड तुम्हाला या चॅनलवर भेटत राहणार आहेत. काही मुलांच्या मनामध्ये डाऊट्स आहेत, बट त्याआधी चालू करूया की कॅप राऊंड चालू कधी होणार. लक्षात घ्या, 8 तारखेला आपल्याला फायनल मेरिट लिस्ट मिळणार आहे. आता प्रोव्हिजनल आणि फायनलमध्ये काय मोठा फरक असतो का? नाही. ज्या लोकांचे काही ग्रॅव्हियन्स आहेत, ज्या लोकांच्या काही चुका आहेत, त्या अपडेट होतील आणि 50-100च्या रँकमध्ये फरक येणार आहे. असं काही फार मोठा फरक येणार आहे अशातला भाग नाहीये. त्याच्यामुळे आता हे जो तुमचा रँक आला, याप्रमाणे तुम्हाला कॉलेजेसचे तुमच्या लिस्ट बनवायच्यात. लिस्ट मेकिंग तुम्ही तुमची चालू करायची. आय नो दादा, लिस्ट कशी बनवायची याच्यावर तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे, आणि मी तसं प्रॉमिस केलाय की मी युट्यूबवर तसा व्हिडिओ पोस्ट करेन. मी करणारच आहे, काळजी करू नका. आजच्या घडीला जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते मी कव्हर करतोय. की एलिजिबिलिटी एक आलेलं आहे तिथं, PCM एलिजिबिलिटी. मग दादा, ते माझ्या 12च्या पर्सेंट सोबत मॅच होत नाहीये. लक्षात घ्या, एलिजिबिलिटी काय प्रकार आहे माहिती का? हे सीईटीचं एलिजिबिलिटी. ओके, सीईटी सेलचा रूल काय आहे की 45% जनरल कॅटेगरीच्या मुलाला PCM मध्ये पाहिजेत, किंवा फिजिक्स, मॅथ्स, किंवा मग एखादा केमिस्ट्रीच्या जागी एक्स्ट्रा सब्जेक्ट तुम्ही वापरू शकता, किंवा मग तुम्ही बायो वापरू शकता. ठीक आहे, ही एलिजिबिलिटी कशाची आहे? तुमच्या सीईटीची. हे तुमच्या बोर्डचे पर्सेंटेज नाही आहेत. मग ही एलिजिबिलिटी चेक करण्यासाठी तुमची एलिजिबिलिटी कॅल्क्युलेट केली, मग काही जणांची वेगळी आली. सो जेव्हा तुम्ही PCMचं कॅल्क्युलेशन कराल, ही एलिजिबिलिटी तुमच्या लक्षात येईल. याच्यावर जास्त फोकस करण्याची गरज नाहीये. तुम्ही एलिजिबल आहात म्हणूनच तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे. ओके. दुसरा प्रश्न, PCB. दादा, मी PCMचा रिझल्टच दिलाय, मी PCMची एक्झाम दिली आहे, तरी मला PCBचा रँक आलाय. लक्षात घ्या, काही ब्रांचेससाठी स्पेसिफिकली बायोटेक्नॉलॉजी सारखी ब्रांच आहे, तिथे इंजिनिअरिंग तर चालतेच, प्लस PCBची मुलं पण चालतात. ठीक आहे, या वर्षीपासून ते म्हणजे एखादा PCBचा मुलगा असेल तो बायोटेक्नॉलॉजीमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. मग आता बायोटेक्नॉलॉजीमध्ये जर तो ऍडमिशन घेणार आहे, प्लस इंजिनिअरिंग ज्यांनी PCMची सीईटी दिली आहे त्यांना पण घ्यायचं, मग या दोघांना एक लेवलमध्ये कसं आणायचं किंवा यांना रँक कशा द्यायच्या, तर त्यांनी असं केलंय की जे PCM ज्यांनी दिलंय त्यांना PCMचंच पर्सेंटाईल पकडलंय, आणि ज्यांनी PCB दिलेलं आहे त्यांना PCBचं पर्सेंटाईल किंवा त्याप्रमाणे त्यांच्या रँक्स काढलेले आहेत. सो आपल्याला अजून एक PCBची यावेळेस सगळ्यांना एक्स्ट्रा रँक मिळाली. सो त्याच्यामध्ये जास्त डाऊट घेऊ नका. जरी तुम्ही दिली असेल तरी ठीक आहे, नाही दिली तरी नाही. त्या स्पेसिफिक ब्रांचसाठी, बायोटेक्नॉलॉजी सारख्या ब्रांचेससाठी, ज्या बायो रिलेटेड ब्रांचेस आहेत, 4-5 ब्रांचेस आहेत, त्या आणि त्याच ब्रांचेससाठी तो वाला मेरिट यूज होणार आहे. बाकी कुठेही दुसरं मेरिट तुमचं नॉर्मल जे PCMचं दिलेलं आहे तेच यूज होणार आहे. आणि याच्यामध्ये CS, IT, AI, ENTC, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन अशा रेग्युलर कोणत्याही ब्रांचेस नाही आहेत. सो त्याच्याबद्दलही काळजी करायची गरज नाहीये. राहिला फक्त विषय ग्रॅव्हियन्सचा. हा ग्रॅव्हियन्स काय प्रकार? काही जणांचा 12चा रिझल्ट चुकलाय, काही जणांची डेट ऑफ बर्थ चुकली आहे, काही जणांचं काही स्पेसिफिकेशन चुकलेत, काही जणांकडनी आतापर्यंत रिसिप्ट अपलोड केल्या होत्या, त्यांना डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. करेक्ट. मग त्याच्यासाठी हा ग्रॅव्हियन्स पिरियड असतो. 3 दिवस तुम्हाला ग्रॅव्हियन्स दिलेला आहे, काल, आज आणि आता उद्याचा 1 दिवस आय गेस तुमच्याकडे आहे. करेक्ट. सो यामध्ये तुम्हाला काय करायचं, जर आधी तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं असेल, म्हणजेच ई स्क्रुटिनी केली असेल,
तर तुम्हाला काय करायचंय, ऑनलाईनच तुम्हाला तिथे ग्रॅव्हियन्स पोस्ट करायचंय आणि तिथे लिहायचं की मला समजा कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायची आहे, मला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचंय, ते तुम्हाला अपलोड करायचंय. आणि समजा तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशन केलं असेल, ज्या FC सेंटरमधून तुम्ही केलंय त्याच FC सेंटरमध्येच डबल जा आणि त्यांना सांगा हा डॉक्युमेंट माझा चुकलाय किंवा माझा राहिलाय किंवा ही गोष्ट मला अपडेट करायची आहे. तुम्ही ती अपडेट करून त्या स्पेसिफिक सेंटरवर जाऊन करून घेऊ शकता. आय होप इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. आता लास्टली एक सगळ्यात महत्त्वाचा डाऊट म्हणजे डॉक्युमेंट्स कोणते अपलोड करायचे. लक्षात घ्या, SC-BC कॅटेगरीचं नंतर बोलतो मी. SC-BC सोडून प्रत्येक कॅटेगरी, प्रत्येक स्टुडंट तुम्ही जे काही तुमचे मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहेत ते सगळेच्या सगळे, मग कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, कास्ट सर्टिफिकेट, हे सगळे SC-BC वगळता प्रत्येकाने या म्हणजे कॅप राऊंड 3च्या आधी तुमचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे एखादाही डॉक्युमेंट नाही आला, ओके, तुम्ही रिसिप्टवर टाकलंय, तुम्हाला कॅप राऊंड मध्ये सपोज आता SC कॅटेगरी आहे, त्याला SC मधून काहीतरी सीट मिळाली आणि त्याने त्याच्या डॉक्युमेंट नाही देऊ शकला, कास्ट व्हॅलिडिटी त्याने रिसिप्ट अपलोड केली होती आणि जर त्याने तो डॉक्युमेंट नाही देऊ शकला तर मात्र त्याची ती कॅप राऊंड 1ची सीट कॅन्सल होईल आणि त्याला कॅप राऊंड 2 मध्ये फ्रेशली पुन्हा एकदा ओपन मधून फाईट द्यावी लागेल. ओके, सो जेव्हा तुम्ही लक्षात घ्या, जर तुम्हाला डॉक्युमेंट मिळणारच नाहीये तर तुम्ही ओपन मध्ये कन्वर्ट झालेलं बेटर पडेल, कारण मग पुढे जाऊन आपल्या सीटचं नुकसान होणार आहे. ठीक आहे, सो या रिलेटेड गोष्टी तुम्ही CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर चेक करा. त्याच्यामध्ये त्यांनी सर्क्युलर दिलेलं आहे, तर सर्क्युलर वाचा. आय गेस नोटिफिकेशन्स मध्ये लेटेस्ट जे सर्क्युलर आहे ते तुम्ही वाचा. SC-BCच्या मुलांसाठी एक सवलत यावेळेस कास्ट व्हॅलिडिटीसाठी दिलेली आहे, नॉन क्रिमिलियर किंवा कास्ट सर्टिफिकेटसाठी नाही. जर कास्ट व्हॅलिडिटी मिळत नसेल तर मात्र तुम्ही 6 महिन्यापर्यंत थांबू शकता. ठीक आहे, सो तुमच्या ऍडमिशनला अडचण येणार नाही. बट तुम्हाला सुद्धा नॉन क्रिमिलियर किंवा कास्ट सर्टिफिकेट हे ऍडमिशन प्रोसेस म्हणजे थर्ड राऊंड होण्याच्या आत तुम्हाला सबमिट करावं लागेल. समजा असं झालं की तुम्ही थर्ड राऊंडपर्यंत सबमिट केलं नाही आणि थर्ड राऊंडला तुमच्याकडे काही आलंच नाही, तर थर्ड राऊंडला सुद्धा तुमची सीट कॅन्सल होईल, मग तुम्हाला मात्र ऍडमिशन मिळणार नाहीये, मग स्पॉटला जायला लागेल. सो एनिवे, ज्या मोमेंटला तुम्ही डिक्लेअर कराल की नाही मला डॉक्युमेंट नाही मिळत आहे, त्या क्षणी तुमची जी जर ती सीट कॅटेगरीतून अलॉट झाली असेल तर मात्र ती कॅन्सल केली जाईल आणि तुम्हाला पुन्हा ओपन मधून फाईट द्यायला लागेल. सो जर आपल्याला आधीच द्यायचं आहे, जर माहितीचं येणार नाहीये तर रिस्क घेण्यात लॉजिक नाहीये. सो या वेने तुम्ही विचार करू शकता. या रिलेटेड अजून माहिती तुम्ही CET सेलच्या वेबसाईटवर नक्की घ्या. तो सर्क्युलर त्यांनी रिलीज केलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित एकदा वाचा आणि त्या अकॉर्डिंगली ऍक्शन लवकरात लवकर या ग्रॅव्हियन्स पिरियडमध्ये घेण्याचा प्रयत्न करा. आय होप प्रत्येकाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील, हे जे मनातले डाऊट्स आहेत हे क्लिअर झाले असतील. उद्या लिस्ट मेकिंग सेशन आपण नक्कीच घेतोय, याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवतोच आणि नक्कीच आपण वेबिनारला संध्याकाळी 6 वाजता भेटणार आहोतच. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.